नायगावपासून 2-2.5 किलोमीटर अंतरावरील एका खेळण्यांच्या गोडाऊनमध्ये दोघे पोचले. राम शेठजी. काउंटरवर बसलेल्या वयस्कर शेठजींना वसंतने नमस्कार केला. राम, बोला, काय सेवा करू? मधाळ आवाजात शेठजी म्हणाले. सिग्नलला ऐकण्यासाठी खेळणी पाहिजे होती, वसंत म्हणाला. शेठजींनी एका नोकराला आवाज देऊन वसंत व सुंदराला खेळणी दाखवायला सांगितले. सुरुवात करायची असेल तर या फोमच्या टेडीबिअर पासून करा. यात बराच नफा मिळतो. इथे ठोक घेतले तर 35 रुपयांना एक नग मिळतो आणि विक्री 100 रुपयापर्यंत होते. अगदीच घासाघीस करून 50 रुपयाला विकले तरी 15 रुपये एका नगामागे शिल्लक राहतात. सेल्समॅनने एक टेडीबिअर दोघांच्या पुढे धरला. ते रंगबेरंगी मुलायम टेडीबिअर पाहताच दोघांनाही आवडला. वसंतने खिसे चाचपून पाहिले. 1000 रुपये खिशात शिल्लक होते. 700 रुपयांचे 20 टेडीबिअर घेऊन दोघे रमत गमत घराकडे निघाले. आता हे विकून 4 पैसे येतील ते पुढच्या आयुष्यासाठी साठवून ठेवायचे, असा विचार सुंदराच्या मनात येत होता. घरी आल्यावर दोघांनी छान जेवण केले. रात्रभर एकमेकांच्या कुशीत भावी आयुष्याची स्वप्ने पाहत ते भाबडेजी झोपून गेले. सकाळी लवकर उठून सुंदराने वसंतासाठी नाश्ता व जेवणाचा डबा बनवला. वसंत कामावर जाता सुंदराने 2 घास खाऊन घेतले. प्लॅस्टिकच्या पिशवीत टेडीबिअर घेऊन ती सिग्नलकडे चालू लागली. विविध रंगाच्या टेडीबिअरची प्लॅस्टिकची मोठी पारदर्शक खोक खांद्यावर घेऊन ती सिग्नलजवळ जाऊन थांबली. सिग्नल पडला तशी ती एक टेडीबिअर हातात घेऊन या कडेपासून ते त्या कडेपर्यंत फिरू लागली. त्या रंगबेरंगी बाहुल्या पाहताच कारमध्ये बसलेल्या एका लहान मुलाने हट्ट धरला. कारमधील महिलेने काच खाली करून सुंदराला आवाज दिला. कितीला आहे? 100 रुपये. तो लाल कलरचं दे. पर्समधून 100ची नोट काढत ती महिला म्हणाली. सुंदराने लगबगीने लाल रंगाचा टेडीबिअर बाहेर काढला व त्या मुलाच्या हातात दिला. सुंदराच्या व्यवसायाची बोहाणी तर छान झाली होती. सिग्नल ग्रीन होताच ती रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाखाली येऊन थांबली. 100 रुपयांची नोट तिने ओढणीत व्यवस्थित बांधून ठेवली. दुपारपर्यंत तिचं हेच काम चालू राहिलं. दुपारपर्यंत तिचे 4 टेडीबिअर विकले गेले. उन्हाळ्याच्या झळा लागू लागतात ती सार्वजनिक नाळावर गेली. तोंड खसखसून धुतले व पोटभर पाणी पिऊन ती पुन्हा सिग्नलला आली. संध्याकाळी 4 नंतर वर्दळ वाढली. 2 तासात पुन्हा 6 टेडीबिअर विकले गेले. आता वसंत घरी यायची वेळ झाली होती. सुंदराने आता घराकडे चालण्यास सुरुवात केली. आज दिवसभरात तिने 1000 रुपये कमवले होते. अतिशय आनंदाने ती घराकडे निघाली. कधी एकदा वसंतला हे सांगते असं तिला झालं होतं. वसंत आणि सुंदरा एकत्रच घरात शिरले. सुंदराने लगबगीने चहा ठेवला. हातपाय धुवून उकळलेले चहाचा कप तिने वसंतसमोर ठेवला. वसंताने चूळ भरून चवीचवीने चहा घेतला. आवा, ऐका की. आपल्या चेहऱ्यावर असलेले अश्रू आवरत सुंदरा म्हणाली. काय ग, काय झालं? वसंतने विचारलं. त्यावर सुंदराने हळूच ओढणीत बांधलेल्या नोटा काढून वसंताच्या हातात ठेवल्या. एवढी कमाई झाली आज? सुंदरा लाजून म्हणाली. रुपये पाहून वसंत हरकून गेला. आपल्या बायकोचा त्याला खूप अभिमान वाटला. एवढं पैसे झालं? चांगलं काम आहे की मग हे. आता अजून बाहुले आणायला लागतील. खुश होऊन वसंत म्हणाला. सुंदरा देखील खूप खुश झाली होती. दिवसभर कचरा गोळा करून कधीच 200-300च्या वर कमाई होत नसायची. इथे मस्त आरामात कमाई होत होती. सुंदरा, मी उद्या येताना अजून बाहुले आणतो. आणि सुट्टी दिवशी आपण तुझ्या आईबापाकडे जाऊन येऊ. त्यांना पण वाईच बरं वाटेल. वसंत असं म्हणतात सुंदरा हरकून गेली. तिलाही माहेरची आठवण येतच होती. दुसऱ्या दिवशी सुंदरा सकाळी लवकर काम आटपून टेडीबिअर विकायला निघाली. वसंत तिच्यासोबत गप्पा मारत सिग्नलला आला. थोडा वेळ तिच्यासोबत थांबून वसंत कामावर निघून गेला. सुंदराने वसंत जाताच आपले काम सुरू केले. हळूहळू ती तिच्या कामात रमून गेली. पण आज जास्तच वर्दळ नसल्याने धंदा कमी होता. संध्याकाळपर्यंत 6 टेडीबिअर विकले गेले. त्यातही 1-2 तर तिने वैतागून 50-60 रुपयांना विकून टाकले. संध्याकाळ होताच तिच्या मनात हुरहुर दाटली. वसंत दमून भागून कामावरून येईल म्हणून ती लगबगीने घराकडे निघाली. घरी येऊन तिने चहा ठेवला. चहाला उकळी फुटेपर्यंत वसंत घरी आला. कालच्या पैशातून त्याने पुन्हा 20 टेडीबिअर विकत आणले. सुंदराने दोघांसाठी चहा घेतला. चहा पिल्यानंतर सुंदराने टेडीबिअर नीट व्यवस्थित खाटेखाली साठवून ठेवली. आज काय कालच्यागत कमाई नाही झाली, सुंदरा वसंतला म्हणाली. अगं, त्यात काय एवढं? धंदा म्हणले की असं चालायचं. कधी कमी कधी जास्ती. कसं का असं ना, 4 रुपये येतात त्याच्यात समाधान मानायचं, वसंत तिला संचावत म्हणाला. सुंदरा आज झटकून स्वयंपाकाच्या तयारीला लागली. जेवण झाल्यावर दिवसभर दमून गेलेली सुंदरी व वसंत गाढ झोपून गेले. अशा प्रकारे वसंत व सुंदराचा दिनक्रम सुरू होता. अथकपणे दोघेही आपल्या संसारासाठी झटत होते. आठवडाभर मरमर कष्ट करून सुंदराने खर्च वजा जाता 2000 रुपये निव्वळ नफा मिळवला. वसंतच्या सुट्टीच्या दिवशी वसंतने सासूरवाडीला जाण्याचा निर्णय घेतला. सुंदराने 2000 रुपये वसंतच्या हातात ठेवले. वसंतचा देखील 4000 रुपये पगार झाला होता. घसघशीत 6000 रुपयांची रक्कम खिशात टाकून वसंतने पहाटे सुंदराच्या सासूरवाडीला जाण्याची तयारी सुरू केली.
सकाळी सकाळी वसंतने वनितासाठी 2 साड्या, तुकाराम व शिरपा काकासाठी पायजामा शर्ट खरेदी केला. धार गावातून निघून वसंत व सुंदरा बसने सुंदराच्या माहेरी निघाले. बस स्टॉपवर उतरताच वसंतने कपड्यांची पिशवी सुंदराकडे दिली. सुंदरा, तू पुढे जाऊन मामा मामी आणि काकाला घरीच थांबायला सांग, मी मागोमाग मटण घेऊन येतो. सुंदराने मान हलवली व ती आपल्या खोपटाकडे चालू लागली. तुकाराम आणि वनिता नुकतेच जागे झाले होते. सकाळी सकाळी दारात आलेल्या सुंदराला बघताच तुकारामच्या काळजाचा ठोका चुकला. आपली मुलगी एकटीच इतक्या सकाळी घरी कशासाठी आली असावी याचा विचार तो करू लागला. सुंदरा घरात शिरताच आईच्या कुशीत शिरली. जावई बापू कुठं आहेत? भांडण करून आलीस की काय? सुंदराला मिठी तावळत वनिता म्हणाली. आई, ते मटण घ्यायला मागत थांबल्यात. बोलले शिरपा काकाला घरीच थांबायला सांगून यायला सांग. हसत हसत सुंदरा म्हणाली व तिने कपड्याच्या पिशव्या वनिताच्या हातात दिल्या.